हा आहे वरळीतल्या बीडीडीत राहणारा सन्मान जाधव। अवघ्या 21व्या वयात सन्मान जाधवनं संपादित केलेलं यश वाखाणण्याजोगं आहे। सन्माननं आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत बेंच प्रेसमध्ये भारताचं नाव जागतिक पातळीवर नेलंय। या स्पर्धेत त्यानं 3रा क्रमांक पटकावून कांस्य पदक मिळवलंय। झारखंडमध्ये 26 ते 28 डिसेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। या लेवलला पोहोचणं म्हणजे एकासाठी तर स्वप्नच असतं। इट वॉज अ ड्रीम कम ट्रू अँड इट वॉज अ व्हेरी नाईस फिलिंग। आय फील रिअली प्राऊड ऑफ माय सेल्फ अँड आय गॉट गुजबम्प्स जेव्हा इंडियाचा नॅशनल अँथम प्ले झालं होतं, जेव्हा मी मेडल घेत होतो। अँड आय रिअली वॉन्ट टू थँक एव्हरीवन ज्यांनी मला सपोर्ट वगैरे केलेलं। फॅमिली मेंबर्स ज्यांनी मला भरपूर सपोर्ट केलं। महाराष्ट्राचे जे प्रेसिडेंट आहेत पॉवर लिफ्टिंगचे माझे सर, त्यांनी मला ट्रेन केलं। सन्मानच्या यशात त्याच्या आई वडिलांचा मोलाचा वाटा तर आहेच, पण सन्मानला पॉवर लिफ्टिंगचे धडे देणारे मधुकर दरेकर यांचंही हे यश आहे। आई म्हणून त्याच्या पाठीशी मी नेहमीच उभी राहिली आहे। त्याचं सर्व असं डाईट वगैरे सर्व त्याची वेळेवर अगदी देणं, त्याला उठवणं, पाठवणं आणि पुढे भविष्यात तो याच्यापेक्षा मोठ्या लेवलला किंवा उंच शिखरावर आपल्या देशाचं नाव रोशन करावं अशी माझी फार इच्छा आहे। माझ्या मुलाने आज इंटरनॅशनल लेवलला जे जागतिक स्तरावर त्याची मान्यता आहे त्याच्यामध्ये कांस्य पदक दॅट मीन्स ब्रॉन्झ पदक मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना तसंच वरळीकरांचं, महाराष्ट्राचं आणि भारतातर्फे खेळून मोठं नाव रोशन केलेलं आहे। त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंग हा खेळ थोडाफार सारखाच आहे। वेट लिफ्टिंग मध्ये बारबेल हा डोक्याच्या वरपर्यंत उचलला जातो, तर पॉवर लिफ्टिंग मध्ये बारबेल पोटापर्यंतच उचलला जातो। पॉवर लिफ्टिंग हा खेळ ऑलिम्पिक मध्ये खेळला जावा अशी इच्छा सन्माननं व्यक्त केली आहे। मुंबई लाईव्ह।